धन्यवाद पूर्वी. आता निवडणूक आयोगावर अजून आता आपण काय म्हणायचं. काल आपण बराच उहापोह केलेला आहे. त्या निवडणूक आयोगानं घेतलेले निर्णय, त्यातून झालेला सगळा गोंधळ आणि त्यामुळेच काय तो निर्णय आज आपल्याला बघायला मिळाला. मतमोजणी ही लांबणीवर पडलेली आहे. कोर्टाच्या हातात खरंच काही उरलेलं नव्हतं असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळेच मतमोजणी ही 21 तारखेवर गेलेली आहे. असो, हे असताना काल रात्रीपासून महाराष्ट्रात जे काही घडलेलं आहे खरं तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणायला पाहिजे. रात्रीतून आपण बघितलं की एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी लोक पैसे वाटताना पकडल्या गेले. व्हिडिओज सर्क्युलेट होतात त्याचे. त्याचबरोबर वेगवेगळे पक्ष एकमेकांच्या आमने सामने आले. ज्या पद्धतीचे राडे आज महाराष्ट्रानं बघितले ते अत्यंत वाईट आहे. लोकशाहीचा आज उत्सव आहे. अनेक ठिकाणी 9 वर्षानंतर निवडणूक होते आणि तरीही आपल्याला रस्त्यावर काय बघायला मिळालं हे अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असं घडेल, अशा पद्धतीची निवडणूक होईल, असे निर्णय होतील काहीच वाटलं नाही. अत्यंत दुर्दैवी असं आहे आणि लोकशाहीचा उत्सव आपण ज्याला म्हणत होतो त्यात उत्सवासारखं काही उरलंच नाही असं म्हणावं लागेल. खरं तर आपल्या राजकीय पक्षांमध्ये आपण सतत ऐकत असतो की मनभेद आमच्यामध्ये नाही, मतभेद असतील तरी. असं काहीही नाही आहे. ही फक्त राजकीय पोपटपंची आहे. मतभेदही आहे, मनभेदही आहे, पण आज जे घडलं ते त्या सगळ्याच्या पलीकडचं आहे. आता खरं तर मतदात्यानं काय करावं, मतदात्याच्या हातात काय आहे. कारण सगळेच असे आहे. कोणीतरी जुने ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवारांचे काहीतरी कान टोचावे अशी परिस्थिती सुद्धा सध्या उरलेली नाहीये. मग मतदात्यानं काय करावं. मला वाटतं की कधीतरी मतदात्यात ही हिंमत येईल की पैसे वाटल्या जाताना त्या पैशाला नाही म्हणावं, मटणाच्या पार्ट्या घेऊ नये आणि उमेदवार जर चांगला नसेल तर वाटेल ते झालं तरी त्याला निवडून देऊ नये. ही हिंमत मतदात्यात जेव्हा येईल त्यासाठीच आता आपल्याला थांबावं लागेल. पूर्वी